नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर सर्वांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे, म्हणून ठरवलं की आज आपण काहीतरी गोड रेसिपी दाखवूयात. आणि म्हणून मी तुम्हाला रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते आज सांगणार आहे. आपण अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा 15 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचा. चण्याच्या डाळीचं जे पीठ आहे ते ऑलरेडी डाळ भाजून बनवलेलं बेसन होतं, म्हणून ते फक्त मी 10 मिनिटं रव्यामध्येच टाकून भाजून घेतलेलं आहे. बेसन सुद्धा आपल्याला 2 वाट्याच घ्यायचं आहे, म्हणजे जितका रवा घेतलाय तितकंच आपण बेसन सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग अर्धी वाटी तूप आणखीन घ्यायचं आहे आणि पुढचे 7-8 मिनिटं आपल्याला 2-2 चमचे तूप टाकून रवा आणि बेसन पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट रवा आणि बेसन भाजू शकता. रवा आणि बेसन जे आहे ते आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून झालं की मग त्याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळ पूड टाकून घेणार आहोत. ती मिक्स केली की नंतर आपण गॅसवरून कढई उतरवणार आहोत आणि तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर मिक्स करू शकता. मी ते 1/2 वाटी घेतलेली होती. तुम्हाला जसं गोड आवडतं खायला त्यानुसार तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता. पिठी साखर मिक्स केल्यानंतर तिला पुन्हा एकदा 2 मिनिटं गॅसवर ठेवून मस्त एकजीव करून घ्या. त्याच्यानंतर गॅस बंद करा आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे प्रेस करा आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं तसंच ठेवून द्या. आणि नंतर मग ते अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने वेगळं करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मिश्रण एकजीव करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मिश्रण हातावर घेऊन अशा प्रकारे आपण लाडू जे आहेत ते वळून घेणार आहोत. लाडूच्या वर सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादं ड्रायफ्रूट लावू शकता. लाडू दिसायलाही छान दिसतो आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतं. तर नक्की तुम्ही हे रवा बेसन लाडू ट्राय करा. दिवाळीत तर आपण अनेक प्रकारचे लाडू बनवतच असतो, पण इतर वेळेस सुद्धा मुलांना स्नॅक्स म्हणून आपण अशा प्रकारचे घरगुतीच पदार्थ बनवून ठेवले तर छानच, नाही का? हे लाडू थोडंसं मिश्रण गरम असेल तेव्हाच तुम्ही वळायला घ्या आणि थोडंसं प्रेस करत करत लाडू जो आहे तो आपला बनवून घ्यायचा आहे. तर नक्कीच तुमचा लाडू खूप छान होईल, अजिबात बिघडणार नाही. एक छोटीशी टीप सांगते. जर समजा चणा डाळ भाजून तुम्ही पीठ बनवलेलं नसेल, बेसन जर तुमचं कच्चंच असेल, तर मात्र तुम्ही ते शक्यतो सेपरेटच भाजून घ्या, कारण त्यावेळेला तो छान खरपूस आपल्याला भाजता येतो आणि लाडू जे आहेत ते आपले आणखीन अप्रतिम होतात. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.